नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलोय ITI वाल्या विद्यार्थ्यांसाठी खास एक स्कॉलरशिप. मग कशी मिळवायची स्कॉलरशिप, त्याच्यासाठी कुठली प्रोसेस करायची, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय, या सर्व गोष्टीची सविस्तर चर्चा याच व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. आणि हो, ITI वाल्या विद्यार्थ्यांना किती आणि कोणत्या कासाठी कोणत्या स्कॉलरशिप घेता येणार आहेत याची पण अधिकृत माहिती तुम्हाला व्हिडिओच्या एंड पार्ट मध्ये देणार आहे. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो, आपल्याला महाडीबीटी स्कॉलरशिप ही जी वेबसाईट आहे mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचंय. आता कसं यायचंय त्यासाठी तुम्हाला मी याची लिंक कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली. त्याला क्लिक करा आणि डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटवरती येऊन जाता. आता इथे आल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशन करा, किंवा तुम्ही जर एक्झिस्टिंग कॅन्डिडेट असाल, मागच्या वर्षी सुद्धा स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनचा वापर करायचा. आणि तुम्ही अद्याप रजिस्ट्रेशन केलं नसेल आणि कसं करायचं हे माहित नसेल, तर वरती आय बटनच्या साईडला तुम्हाला मी एक लिंक प्रोव्हाइड केली, तिथं तो व्हिडिओ पाहून तुम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस करू शकता. चला चालू करत आजचा आपला टॉपिक. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, काही बेसिक डिटेल्स आपली फिल करायचे, जसं की ईमेल आयडी. आता हे मॅन्डेटरी नाहीये, जिथे रेड कलरचं ॲस्टेरिस्क इथं दिसतंय तेवढी डिटेल्स तुम्हाला फिल करायची. मी इकडे फिल केलं, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फिल करू शकता. त्यानंतर आहे तुमचा मोबाईल नंबर, इकडे टाकून घ्या. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर तुमचं एज, जेंडर ऑटोमॅटिकली येणार आहे. आता तुम्हाला तुमचं इकडे नाव टाकायचं. मी ऑलरेडी टाकलेले, तुम्ही तुमचं नाव टाका, मोबाईल नंबर टाका आणि मॅरिशियल स्टेटस म्हणजे मॅरिड, अनमॅरिड, डिवोर्स याच्यापैकी जे असेल ते तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आहे रिलिजन डिटेल्स. रिलिजन म्हणजे तुमचा धर्म कुठला, तो तुम्ही इकडे पॉपअप ऑप्शन मध्ये क्लिक करून पाहिजे तो निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला कास्ट डिटेल्स, या कास्ट डिटेल्स मध्ये आल्याच्या नंतर तुमची कॅटेगरी कुठली इकडे दिलेल्या ड्रॉपडाऊन मेन्यू मधून तुम्ही निवडू शकता. यामध्ये सगळ्या कॅटेगरी दिलेल्या आहेत, ओबीसी, SC, ST, VJNT, जनरल, ओबीसी वगैरे वगैरे. तुमची हवी ती कॅटेगरी निवडा. त्यानंतर तुमची सब कास्ट जी असेल ती या लिस्ट मधून तुम्ही तुमची सब कास्ट निवडू शकता. मी माझी एक कास्ट निवडलेली आहे. त्यानंतर इथे विचारलं, डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. आणि कास्ट सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला हा फॉर्म भरता येणारच नाही, त्याच्यामुळे एसच करणे. आणि तुम्ही जर हे कास्ट सर्टिफिकेट काढलं नसेल तर ते काढून घ्या. त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर एक नंबर असतो, MICR नंबर म्हणून किंवा सर्टिफिकेट नंबर म्हणून, तो इथं तुम्हाला पोटअप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट जी असेल ती इकडून निवडायची या ड्रॉपडाऊन मधून. त्यानंतर इथं मी माझी बीड डिस्ट्रिक्ट निवडतो, आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय, कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून, ते कमेंट करून सांगायला विसरू नका. त्यानंतर आहे ऍप्लिकंट नेम. परत ऍप्लिकंट नेम मी माझं टाकलेलं इकडे. त्यानंतर इश्युइंग अथॉरिटी म्हणजे तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट कुणी दिलं ते आपल्याला निवडायचं. आता हे कसं माहित होईल, कास्ट सर्टिफिकेटच्या डाव्या कोपऱ्यात सगळ्यात खालच्या बाजूला लिहिलेलं असतं की तुम्हाला हे सर्टिफिकेट कुणी दिलं. जिथं डिजिटली ग्रीन कलरचं टिक असतं त्याच्यावरती दिलेलं असतं, त्याच्यामधून तुम्ही हे हवं ते ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट स्कॅन करून इकडे अपलोड करा, आणि इकडे इश्युइंग डेट म्हणजे तुम्ही हे सर्टिफिकेट कधी मिळवलं ती पण माहिती भरा. अशाच पद्धतीने तुम्हाला इन्कमची डिटेल्स पण भरायची, ज्याच्यामध्ये उत्पन्न किती, त्याचा नंबर कुठला, ते कुणी दिलंय, त्याचं सर्टिफिकेट आणि इश्युइंग डेट, ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर तुम्ही येता डोमासाईल डिटेल्सच्या सेक्शनमध्ये. आणि इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला परत डोमासाईल आहे का, ते कधी घेतलंय, ते कुणाचं आहे, स्वतःचं आहे, भावाचं आहे, बहिणीचं आहे, वडिलांचं आहे, ती माहिती निवडायची. त्यानंतर त्याचा नंबर, नाव, इश्युइंग अथॉरिटी म्हणजे कुणी दिलंय, त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं स्कॅन करून, ते कधी दिलंय त्याची तारीख पण मेन्शन करायची. नेक्स्ट आहे पर्सन इलिजिबिलिटी डिटेल्स. आता पर्सन कोणत्या गोष्टीसाठी इलिजिबल आहे ते निवडायचे. आता तुम्ही नोकरदार आहात का, एस नो तुम्ही ऑप्शन तुमच्या हिशोबाने निवडू शकता. जर तुम्ही नोकरदार असाल एस निवडा, अदरवाईज तुम्ही नो निवडा. त्यानंतर आहे डिसेबिलिटी ऑफ एनी टाईप, तुम्हाला कुठल्याही प्रकारची डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व आहे का, येस ऑर नो. तर असेल तर येस निवडा, त्याची कॅटेगरी रिलेव्हंट निवडा, नसेल तर सरळ सरळ नो करून टाका. त्यानंतर आहे तुमचं खातं आधार बँकेशी लिंक आहे का, किंवा त्याला कुठल्या प्रकारची लिमिट आहे का, एस नो निवडायचे. आधार बँक लिंक असेल एस निवडा, आणि जर आधार बँक लिंक नसेल
तर सगळ्यात अगोदर ते आधार बँक लिंक करून घ्या, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला कुठलीही स्कॉलरशिप मिळणार नाही. त्यानंतर आहे बँक डिटेल्स. बँक डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर इथं भरायचा आहे. अकाउंट नंबर भरल्याच्या नंतर तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड जसा तुम्ही एंटर करणार तसं ब्रँच नेम तुमच्या समोर दिसायला लागेल. आणि एवढी माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह नावाच्या बटनाला क्लिक करायचं, म्हणजे तुमची पर्सनल डिटेल्सची जेवढी काय माहिती आहे सगळी सेव्ह झाली. आपण नेक्स्ट बोलूयात ऍड्रेस डिटेल्स. आणि बेसिक सोप्या गोष्टी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे मी. इकडे पहा, आधारवर तुमची जी काय माहिती असेल ती इकडे ऑलरेडी फॅक्चर झालेली. आता इथं विचारतंय तुमचा करस्पॉन्डन्स ऍड्रेस सेम ॲज परमनंट, म्हणजे तुमचा परमनंट आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस एकच आहे का, सध्या राहायचा पत्ता आणि परमनंट पत्ता. जर एक असेल तर येस निवडा, अदरवाईज नो निवडून तुम्ही तो इकडे मॅन्युअली फिल करू शकता आणि सेव्ह या बटनाला क्लिक करून घ्या. एवढं झाल्याच्या नंतर तुम्ही येता अदर इन्फॉर्मेशन मध्ये. आणि अदर इन्फॉर्मेशन मध्ये काय, सोपी प्रोसेस. इकडे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव, वडिलांचा व्यवसाय जसं शेती, व्यवसाय, व्यापार, लेबर काम, परत टीचर, हे याच्यामध्ये ऑप्शन दिले. तुम्हाला हवं ते निवडू शकता. तुम्ही नोकरदार आहात का, येस नो निवडा. त्यानंतर तुमच्या आई जिवंत आहेत का, तर तिथं येस नो निवडा. त्याच्यामध्ये त्यांचं नाव भरा. ऑक्युपेशन मध्ये ते काय करतात, जो व्यवसाय असेल व्यवसाय निवडा, किंवा हाऊसवाईफ घरकाम असंही निवडू शकता. नोकरदार आहेत, येस नो निवडा आणि सेव्ह या बटनाला क्लिक करून घ्या. अशा पद्धतीने थर्ड स्टेप आपली कंप्लीट झाली. आता आपण येणार आहे फोर्थ स्टेप कडे, आणि त्याच्यानंतर पास्ट क्वालिफिकेशन आणि हॉस्टेल डिटेल्स. ओके, तर आपण आलो करंट कोर्स मध्ये. आता करंट कोर्स मध्ये आल्याच्या नंतर इथे आता आपलं कोर्स चालू असलेलं वर्ष कुठलं ते निवडायचे. मी माझं 2024 निवडले. तुमचं जे असेल तुम्ही निवडू शकता. स्टेट निवडा, डिस्ट्रिक्ट पण निवडा तुमची. आता मी माझी डिस्ट्रिक्ट निवडली. त्यानंतर तुमचा असलेला तालुका निवडा. त्यानंतर तुमचं शिक्षणाची लेवल. आता ITI साठी आपल्याला इथे निवडावं लागतं व्होकेशनल कोर्स. त्यानंतर इथे आपल्याला ऑदर्स निवडायचे. काय निवडायचे, ऑदर्स. इथं ऑदर घेतलं मी. त्यानंतर तुमच्या ITI कॉलेजचे नाव निवडायचे. आता इथे ITI कॉलेजचं जे तुमचं नाव असेल ते घ्या. मी माझं जे आहे ते घेतलेलं आहे. त्यानंतर तुमचा ITI कोर्स कुठला आहे तो निवडलेला आहे. त्यानंतर आता इकडे बघा, इयर ऑफ स्टडी. इयर ऑफ स्टडी कुठल्या वर्षाला तुम्ही प्रवेश घेतलेला आहे, फर्स्ट इयर. त्यानंतर आहे फर्स्ट इयर कम्प्लिटेड ऑर परस्युइंग, तुम्ही पहिला वर्ष चालू आहे का संपलेला आहे, तुम्ही इकडे म्हणतो चालू आहे. त्यानंतर कधीपासून चालू आहे त्याची एक तारीख निवडा, ज्या तारखेला तुम्ही ऍडमिशन घेतलंय. आता ती तारीख निवडल्याच्या नंतर इथं फीस पेड, आता फीस किती भरलेली आहे तुम्ही ती टाका. मी 25,000 भरली, तुम्ही किती भरली ती तुम्ही फीस तिथे टाका. आणि इकडे बोनाफाईड किंवा ऍडमिशन रेसिप्ट इथं आपल्याला अपलोड करायचं. इथे आपण कॅटेगरी कशामधून ऍडमिशन झाले, OBC, मोड, जनरल मध्ये आणि डिस्टन्स. तर रेग्युलर आणि डिस्टन्स, आपण रेग्युलर निवडूया. आणि इकडे आपल्याला हे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर आपण ते डॉक्युमेंट, आणि हे जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं बोललो होतो, अपलोड फीस, ऍडमिशन रेसिप्ट किंवा बोनाफाईड, तर ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या PC मध्ये जिकडे सेव्ह असेल तिकडे जा. आता मी माझ्या डेस्कटॉपला सेव्ह केलं, डेस्कटॉपला जातो, इकडे क्लिक करतो आणि ओपन या बटनाला क्लिक करतो. एवढं केल्याच्या नंतर इकडे सेव्ह नावाचं एक बटन आहे, त्याला आपण क्लिक करूयात. इकडे क्लिक केल्याच्या नंतर सेव्ह झालेला आहे, कोर्स डिटेल सेव्ड. ओके, आता पास्ट क्वालिफिकेशन. पास्ट म्हणजे याच्या अगोदर तुम्ही काय शिकलात. आता मी याच्या अगोदर काय शिकलोय तर ते इथं मी टाकतो. आता मी जास्तीचं शिक्षण टाकलं होतं ते उडून घेणार आहे. आता इथे पहा, इथे तुम्हाला काय करायचंय, तुमचं टेन्थ निवडायचंय. कशामध्ये, 10वी. इथं कम्प्लिटेडला कम्प्लिटेड निवडा, स्टेट निवडा, डिस्ट्रिक्ट निवडा, तालुका जो असेल तो पण निवडा. त्याच्यानंतर कोर्स डिटेल, आता 10वीला 10वीच कोर्स असतो. त्याच्यानंतर बोर्ड, आता बोर्ड 3 प्रकारचे तुमचा जो असेल तो रेलेव्हंट तुम्ही निवडू शकता. मोड, रेग्युलर घ्या. कधी झालेलं आहे ते पण निवडा. आता मी इकडे निवडतो 1 वर्ष. त्याच्यानंतर सीट नंबर तुम्हाला इकडे भरायचा आहे. त्यानंतर इकडे आहे मंथ एक्झाम, तर फेब्रुवारी. आणि इकडे मार्क्स ऑफ 10, जे काय मार्क्स असतील तुमचे ते घ्या आणि व्हॅलिडेट मार्कशीटला क्लिक करा. जर तुमचं मार्कशीट ऑनलाईन असेल तर इकडे डिजिटली स्वरूपात येईल, तुम्हाला अपलोड करण्याची गरज नाही. आणि जर तुमची डिटेल्समध्ये काही कन्फ्युजन असेल किंवा आलेलं नसेल ऑनलाईन तर तुम्हाला मॅन्युअली अपलोड करायचं. इथं सॉरी आलंय म्हणजे मला मॅन्युअली अपलोड करावं लागेल. इथं मार्क टाकावं लागतील, किती पैकी आहेत, 500 पैकी. रिझल्ट माझा पास आहे. अटेम्प्ट म्हणजे किती वेळेस परीक्षा दिली, फर्स्ट. इकडे तुम्ही मार्कशीटला सिलेक्ट करू शकता इकडून आणि सेव्ह या बटनाला क्लिक करू शकता. पण मी ऑलरेडी भरलेले त्याच्यामुळे मी सेव्ह नाही करणार. इकडे डिटेल्स ऑलरेडी दिसते. त्यानंतर आहे हॉस्टेल डिटेल्स. जर तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर तुम्हाला ही माहिती भरायची आहे. जर नसाल राहत तर तुम्हाला काय करायचं ते सांगतो, आणि भरायचं असेल तर ते पण सांगतो.
हॉस्टेलला राहत असाल तर हॉस्टेल निवडा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, हॉस्टेलचा प्रकार, याच्यामध्ये गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट, पेईंग गेस्ट आणि रेंटेड हाऊस. तुम्ही जर एखाद्या किरायानं राहत असाल तर तिथे किरायाचं निवडू शकता. त्यांचं नाव, पत्ता, पिनकोड, घेतलेली तारीख, मेस जर अवेलेबल असेल तर एस निवडा, अदरवाईज नो निवडा. दर महिन्याला तुम्हाला किती पैसे पे करावे लागतात विदाऊट मेस चार्जेस ते लिहा आणि इथे डॉक्युमेंट अपलोड करून सेव्ह करा. हे कुणासाठी, ज्याचं हॉस्टेल आहे, हॉस्टेलला राहत आहे त्याच्यासाठी किंवा रूमवर राहत आहे त्यासाठी. म्हणजे राहत नाही त्यासाठी इथे सरळ सरळ डे स्कॉलर निवडा आणि सेव्ह या बटनाला क्लिक करा. ओके. आता इथं एवढी सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर, म्हणजे ही प्रोफाईलची प्रोसेस म्हणूयात आपण याला, एवढी सगळी झाल्याच्या नंतर आपण ऑल स्कीम मध्ये जाऊया. इथे आल्याच्या नंतर डिपार्टमेंट मध्ये यायचं. इथून शेवटून 3 नंबरचा ऑप्शन आहे स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट आणि आंतरप्रिनरशिप डिपार्टमेंट, याला क्लिक करायचंय. इकडे क्लिक केल्याच्या नंतर इकडे 2 ऑप्शन आहेत, स्टायपेंड ऑफ RS 500 पर मंथ, याला क्लिक करायचंय. सर्च या बटनाला क्लिक करायचंय. इकडे क्लिक केल्याच्या नंतर इकडे अप्लाय नावाचं एक बटन आहे, त्याला आपण क्लिक करूया. आता मी इथे क्लिक केलेलं आहे. फर्दर मला इथे काही बेसिक डिटेल्स विचारणार आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये. तर ह्या महाडीबीटीच्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये हे विचारत आहे की तुमचं रिन्युअल आहे का. रिन्युअल, आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं रिन्युअल तर नसणारच आहे. जर तुम्ही सेकंड इयरचा फॉर्म भरत असाल तर रिन्युअल निवडा आणि इकडे तो नंबर टाका फर्स्ट इयरचा. तर आपलं रिन्युअल नसल्यामुळे मी नो निवडतोय. त्यानंतर आहे युअर नंबर ऑफ बेनिफिशियरी इन युअर फॅमिली, फॅमिलीमध्ये किती लोक लाभार्थी आहेत, तर मी 1 निवडलेला आहे. त्यानंतर आहे अंडरटेकिंग फॉर्म अपलोड करा. आता अंडरटेकिंग फॉर्म कुठे, हे इथं डिक्लेरेशन फॉर्मला क्लिक करा. इकडून मी डिक्लेरेशन फॉर्म ओपन करतो. याची एक इकडे डिपार्टमेंटमध्ये एक ओबीसी डिपार्टमेंट निवडा अशा पद्धतीनं आणि डाउनलोड या बटनाला क्लिक करा. या फॉर्मची एक प्रिंट घ्यायची, इथं डिटेल्स भरायची पूर्ण आपल्याला. प्रिंट घेऊन त्याच्यावरती विद्यार्थ्याची सही, दिनांक, ठिकाण आणि पालकाची सही, एवढं सगळं भरायचे. त्यानंतर इथे ते अपलोड करायचे. त्यानंतर विचारलंय की तुम्ही सस्पेक्टेड किंवा नॉन एलिजिबल आहेत का ITI साठी, नो. तुम्ही कधी ITI सोडलाय का, नाही. तुम्ही प्रायव्हेट ITI मध्ये आहात का, जर प्रायव्हेट ITI मध्ये असताल तर तुम्हाला ही स्कीम नाही. प्रायव्हेट ITI वाल्यासाठी दुसरी स्कीम मी सांगतो तुम्हाला, ही फक्त गव्हर्नमेंटसाठी, तर त्याला नो करा. त्यानंतर नॉन क्रिमिनल तुमचा अपलोड करा. त्यानंतर आहे सिलेक्ट बजेट हेड. आता सिलेक्ट बजेट हेड मध्ये इथं 4-5 प्रकारचे बजेट हेड आहेत. तुमच्या कॉलेजला विचारून बजेट हेड निवडा. बेसिकली नॉन प्लॅन 2230A031 हे बजेट निवडलं जातं आणि सेव्ह बटनाला क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. आणि राहिलं जे प्रायव्हेट मध्ये ITI वाले आहेत त्यांच्यासाठी काय ते सांगतो. ऑल स्कीम, इकडे आल्याच्या नंतर इथं तुम्ही स्किल डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट आंतरप्रिनरशिप मध्ये आलात तर इथे दुसरा ऑप्शन आहे, हे ओपन आणि EBC वाल्यासाठी ऑप्शन आहे, इथं मेन्शन केलेलं आहे. तर हे तुम्हाला कधी भरायचं, जेव्हा तुम्ही प्रायव्हेट ITI ला ऍडमिशन घेतला असेल तेव्हा. तर अशा पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म भरा. हा व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला अडचणी वाटल्या किंवा तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओला शेअर करा आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.